बऱ्याचदा आपल्याला खूप उदास वाटतं, काहीच करण्याची इच्छा होत नाही, अक्षरशः इथून उठून समोर जाऊन बसावं हे सुद्धा आपल्याला खूप मोठं काम वाटतं। उगाच आपण एका भकास आणि उदास झोन मध्ये जातो। तुम्ही सुद्धा जाता का? तुम्हाला सुद्धा कधी कधी असं होतं का की सगळं सोडावं आणि फक्त आराम करावा, फक्त पडून राहावं, झोपून राहावं, पण झोपून उठल्यानंतर सुद्धा, भरपूर आराम केल्यानंतर सुद्धा आपल्याला अजिबातच फ्रेश वाटत नाही? असं होतंय तुमच्या बाबतीत? जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। आता तुम्ही पाहिलं असेल की मागच्या महिन्यामध्ये मी अजिबातच आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह नव्हते, म्हणजे रेग्युलर पेक्षा खूपच कमी व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत। त्याचं कारणच हे होतं की मला काहीच करण्याची इच्छा होत नव्हती। कधी कधी असं होत असेल तुमच्याही बाबतीत की आपल्याला करायचं भरपूर असतं, पण ते करण्यासाठी इच्छा जरी असली तरी आपली ताकद कमी पडते आणि मग आपण उगाच रडत बसतो, उगाच झोपा काढतो, मोबाईल स्क्रोल करत बसतो, सोशल मीडियावरती वेळ घालवतो, इतरांच्या आयुष्यामध्ये काय चाललंय ते पाहून स्वतःच्या आयुष्याशी त्याचं कंपॅरिझन करत बसतो। प्रत्येकच घटनेमध्ये आपल्याला निगेटिव्हिटीच दिसायला लागते। असं का होतं? कारण आपल्या शरीरामध्ये ना काही बदल होत असतात आणि ते ओळखण्यामध्ये आपण कमी पडतो। बऱ्याचदा त्याच्या मागची कारणं काय असतात माहितीये? एकतर आपला HB लो असतो, आपला आयर्न कमी झालेलं असतं, विटॅमिन्सची कमी निर्माण झालेली असते, कॅल्शियम कमी झालेलं असतं, D3 लेवल्स आपले कमी झालेले असतात आणि याच्यामुळे ना आपल्याला ताकदच नसते की एखादी नवी गोष्ट करावी किंवा नवीन काहीतरी करून बघावं, किंवा जे आपलं रोजचं रुटीन असतं ना ते सुद्धा आपल्याला जगायला नको झालेलं असतं। आपल्याला फक्त आराम करायचा असतो, दुसरं काहीही करायचं नसतं। काहीही कारण नसताना जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यावेळेला डॉक्टरांकडे जायचं, त्यांच्याकडून छानसं टॉनिक घ्यायचं, मग ते आयर्नचं असू शकेल, मल्टीव्हिटॅमिनचं असू शकेल, जे आपल्या शरीरासाठी त्यावेळेला गरजेचं आहे हे डॉक्टरांना खूप छान कळतं। त्यांच्याशी बोलायचं, कदाचित आपल्याला ब्लड टेस्ट कराव्या लागतील, त्याच्या थ्रू आपल्याला समजतं की नेमकं आपल्या शरीरामध्ये कशाची कमतरता आहे आणि आपल्याला उगाच भकास आणि उदास का वाटतंय ते। आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेव्हा आपण सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात करतो, मग ते टॉनिक असेल किंवा कॅल्शियमचे मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या असतील, टॅबलेट्स असतील, D3चं औषध असेल किंवा नाकामध्ये स्प्रे मिळतो D3चा तो असेल, तो जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करतो त्यावेळेला आपल्याला आपोआपच फ्रेश वाटायला लागतं। 1-2 ते 3 दिवसांनंतर पुन्हा एकदा आपली जी आधीची एनर्जी लेवल असते ना ती पुन्हा आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होते। कधी कधी काय होतं की आपला कदाचित व्यायाम कमी पडत असेल म्हणून आपल्याला आळशी वाटतंय असं आपल्याला वाटतं, किंवा आपलं काम कमी होतंय म्हणून आपल्याला आळशी वाटतंय, म्हणून आपण आळशी झालेलो आहोत असं आपल्याला वाटतं। पण त्यावेळेला खरं तर आपल्या शरीराला ना काही गोष्टींची गरज असते, ते आपल्याला आपल्या रोजच्या डाएटमधून मिळालेलं नसतं किंवा डाएट बदललेलं असतं, आपली खूप धावपळ झालेली असते, आपण आपलं घर सोडून कुठेतरी गेलेलो असतो, आपण खूप प्रवास करून आलेलो असतो, काही XYZ रिझन त्याच्या मागे असू शकतात। तर काही वेळेला आपल्याला काही गोष्टींची, काही सप्लिमेंट्सची गरज असते आणि जेव्हा जेव्हा आपल्याला असं उदास वाटतं, लो वाटतं, काहीही कारणाशिवाय आपल्याला काहीच करू वाटत नाही, त्यावेळेला पहिला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, आपल्या डाएटमध्ये बदल करायचे, डॉक्टरांनी जी औषधं दिलेली आहेत ती घ्यायची। 15 दिवसामध्ये पुन्हा आपली गाडी रुळावरती येते आणि आपल्याला परत एकदा छान वाटायला लागतं, आपलं रुटीन जे आहे ते पुन्हा सेट व्हायला लागतं। आपण ना आपल्या शरीराकडे, आपल्या शरीराला काय हवंय त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला ते समजत नाही। आपण झालेलं एक असतं पण आपण उगाच तर्कवितर्क काढत राहतो की ह्या गोष्टीमुळे असं झालं असेल, त्या गोष्टीमुळे तसं झालं असेल, किंवा मग आपण उगाच रडत बसतो की मला काहीच का करू वाटत नाहीये, माझ्याच सोबत असं का घडतंय। त्याच्या मागची कारणं ही प्रत्येक वेळेला वेगवेगळी असू शकतात आणि मग उगाच महिनोन-महिने त्याच झोनमध्ये राहण्यापेक्षा नेमकं आपल्या मनाला, आपल्या शरीराला कशाची गरज आहे ते ओळखणं देखील तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे जर तुम्हाला उगाचच
लो फील होत असेल, उगाचच तुम्हाला असं वाटत असेल की मी आळशी झालीये, तर त्यावेळेला असा विचार नाही करायचा की कदाचित माझा व्यायाम कमी पडत असेल किंवा माझी कामं कमी पडत असतील, मग उठायचा आणि जबरदस्तीने व्यायाम करायचा किंवा उठायचा आणि जबरदस्तीने उगीच घरातली सगळी कामं काढायची आणि ती करायला सुरुवात करायची जेणेकरून ते केल्यावर मला छान वाटेल. अजिबातच असं करायचं नाहीये. स्वतःची अजिबातच ओढाताण करून घ्यायची नाहीये. ज्या वेळेला आपल्याला काहीच कळत नसतं त्यावेळेला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी भरपूर लोक आपल्या मदतीसाठी असतात. त्यांची मदत घेणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच या सगळ्या लहान लहान गोष्टी असतात, यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. ह्या सगळ्या लहान लहान वाटणाऱ्या गोष्टी असतात पण त्याचा परिणाम आपल्या रुटीनवरती खूप जास्त होत असतो आणि म्हणूनच वेळच्या वेळी आपल्या शरीराला, आपल्या मनाला कशाची गरज आहे ते जाणून घ्यायचं. ते जाणून घेण्यामध्ये जर आपण कमी पडत असू, आपल्याला जर ते कळत नसेल तर घरातून बाहेर जायचं आणि बरेचसे लोक जे आपल्याला मदत करण्यासाठी बसलेले आहेत त्यांचा उपयोग करून घ्यायचा आणि आपल्या रुटीनमध्ये योग्य ते बदल करायचे. जर असा त्रास आपल्याला होत असेल तर मग आपण बाहेर पडूयात, मदत घेऊयात, इतरांची मदत घेऊयात आणि योग्य ते बदल आपल्या रुटीनमध्ये, आपल्या डाएटमध्ये करून ह्या गोष्टीतून बाहेर पडूयात. कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि उगीच अशा नकारात्मक झोनमध्ये आपल्याला पडून राहायचं नाहीये. आपल्याला आपलं जीवन खूप छान जगायचं आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला जी ताकद लागणार आहे ती कशातून मिळणार आहे किंवा आपल्याला कशाची कमी पडते आहे ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो अगदी सहजच मी करायचं ठरवलं कारण बरेच जण या फेजमधून जात असतात. गेल्या महिन्यामध्ये मी सुद्धा याच फेजमध्ये होते. मला सुद्धा माझं रुटीन लागत नव्हतं. मला एखादी गोष्ट करण्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट येत नव्हता किंवा माझी शक्ती कमी पडत होती. मला इथून उठून तिथे बसायचं म्हटलं तरी जीवावर आल्यासारखं व्हायचं. खूप मोठी गोष्ट आपण करतोय असं मला वाटत होतं. पण ज्या वेळेला मी आयर्नचं टॉनिक घ्यायला सुरुवात केली, कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केल्या, ऍसिडिटीचा मला त्रास होतो, ऍसिडिटी कंट्रोल करण्यासाठी मी 10-15 दिवस औषधं घेतली. त्यानंतर मला आपोआपच छान वाटायला लागलं. माझं जे रुटीन आहे ते पूर्वी कसं होतं तसंच पुन्हा चालू झालं आणि पुन्हा आजूबाजूच्या गोष्टींचा आनंद घ्यायला मी सुरुवात केली. तर हे इतकं सिंपल असतं, साधं असतं पण आपल्याला ते कळत नसतं, आपल्याला सांगणार कोणी नसतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ करायचं मी ठरवलं. बरं, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला खूप आनंद मिळतो. असेच नवनवीन व्हिडिओज करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतं आणि आणखी अशा कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. लवकरच अशाच एका छान विषयासोबत, व्हिडिओ सोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.